मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अकोल्यामधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। स्थानिक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर संवाद सभेचं आयोजन सुद्धा असेल आणि यासाठी प्रशासन आणि भाजपकडून मोठी तयारी करण्यात आली आहे। दरम्यान अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी। पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अकोल्यामधील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची जनविकास सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेला देवेंद्र फडणवीस हे संबोधित करणार आहेत। याशिवाय अकोल्यामध्ये 2588 कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी प्रशासन आणि भाजपकडून करण्यात आली आहे। मी सध्या अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर आहे आणि याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेसाठी पोलिसांचा अतिशय चोख बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला आहे। कालपासूनच पोलिसांचा अकोला शहरामध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे। सभेच्या ठिकाणी देखील महत्त्वाचे व्यक्ती असल्यानं मोठा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि आकाश पुणकर हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जाण्याची शक्यता आहे। निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपकडून मोठी तयारी जय्यत तयारी जी आहे ती या सभेसाठी करण्यात आली आहे। हजारोच्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी अकोल्यामध्ये आज दाखल होणार आहेत आणि त्यासाठी मोठी तयारी भाजपनं केली आहे आणि हे याच सभेमध्ये देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे आणि यासह विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन देखील लोकार्पण आणि भूमिपूजन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।